तर मुंबईमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळते। हिंदमाता परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर मुंबईतील सखल भागात सध्या पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मुंबईच्या हिंदमाता परिसरात आता पाणी साचायला हळूहळू सुरुवात होते। पहाटेपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। त्याचा फटका आता मॉर्निंग शिफ्टला जाणाऱ्या नागरिकांना बसलाय। याबद्दल आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्याला अधिकची माहिती देतील। निवृत्ती, काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की रात्रभर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि यामुळे मुंबईतील सकल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या हिंदमाता परिसरामध्ये आहे आणि हिंदमाता परिसरामध्ये आपण पाहू शकतो की संपूर्ण रस्ते जे आहेत हे रस्ते जलमय झाल्याचा चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता, पहाटे देखील मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे मुंबईतील सकल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। आणि याच पाणी साचलेल्या रस्त्यावरून अनेक वाहनं जे आहेत ती देखील जाताना पाहायला मिळत आहेत। सकाळच्या वेळेस अनेक स्कूल बस, त्याचसोबतच अनेक नागरिक जे आहेत ते आपापल्या कामावरती जाण्यासाठी निघालेले असतात। मात्र रात्रभर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि याचाच फटका मुंबईतील ठिकठिकाणी भागांमध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। खरं तर या हिंदमाता परिसरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं पंपिंग जे आहे ते मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत। मात्र पावसाचं प्रमाण जे आहे ते अधिक असल्यामुळे या ठिकाणी पाणी साचायला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। सध्या तरी ठिकठिकाणी पाणी साचत असल्यामुळे वाहतूक जी आहे ती मुंबईमधील धीम्या गतीनं आहे। मात्र हिंदमाता, किंग सर्कल, गांधी मार्केट, अंधेरी सबवे अशा ठिकठिकाणी जे आहे ते आता मुंबईमध्ये पाणी साचलेलं आहे। आणि आज मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि पुढील 3 तास मुंबईमध्ये अतिमुसळधार पाऊस होईल असा देखील अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। काल देखील दिवसभर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली होती आणि त्यानंतर रात्रभर मुसळधार पाऊस मुंबईमध्ये कोसळतोय आणि आज सकाळपासूनच सकल भागांमध्ये पाणी साचायला जे आहे ते मुंबईमध्ये सुरुवात झाल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।